हॅलो एव्हरीवन. मराठी ट्रेडर तेजस्विनीमध्ये आज आपण 2025 मधील टॉप 3 आय-पी-ओजची माहिती बघणार आहोत. म्हणजे कोणकोणते ते टॉप 3 आय-पी-ओज आहेत. जसे की मी इथे स्लाइडमध्ये दाखवलंच आहे, की अर्बन कंपनी, टाटा कॅपिटल किंवा एल-जी इलेक्ट्रॉनिक्स असे काही आय-पी-ओज आहेत, जे की तुम्हाला लिस्टिंग गेन मिळवून देणार की नाही, ते पण आपण बघणार आहोत. याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत. त्याआधी आपण आय-पी-ओ म्हणजे काय? त्यानंतर आय-पी-ओमध्ये इन्व्हेस्ट कसं करायचं? त्याचे काय फायदे असतात? आणि आय-पी-ओमध्ये इन्व्हेस्ट करण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजेत? ह्या सगळ्या गोष्टींचा आता आपण अभ्यास करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे? सो सगळ्यात पहिल्यांदा आपण आय-पी-ओ म्हणजे काय? हे बघूया. तर आय-पी-ओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. म्हणजेच एखादी प्रायव्हेट कंपनी पहिल्यांदाच आपले काही शेअर्स पब्लिकली विकते आणि स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड होते. ओके. जसं की मागच्या काही व्हिडिओमध्ये मी इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत ज्यावेळी तुम्हाला सांगते, त्यावेळी सतत मी तुम्हाला सांगते, की अशाच कंपन्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा, ज्याचं ब्रँडिंग चांगलं असेल आणि जी कंपनी लिस्टेड असेल. ओके. सो ते लिस्टेड असणं कंपनीचं म्हणजेच ती कंपनी जेव्हा लिस्टेड होते, तर ती केव्हा लिस्टेड होते? जेव्हा ती कंपनी तिचा आय-पी-ओ घेऊन येते मार्केटमध्ये. ओके. सो आय-पी-ओ घेऊन येते म्हणजेच काय? तर एखादी प्रायव्हेट कंपनी जी असते, ती पहिल्यांदाच तिचे शेअर्स पब्लिकली विकते. काही प्रमाणात तिचे शेअर्स जे असतात, ते ती पब्लिकली विकते आणि रिटेलर्स असू देत किंवा इतर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतील, जे कोणी असतील त्यांच्यासाठी ती तिचे काही शेअर्स, काही वाटा लोकांसाठी अवेलेबल करून देते. ओके. सो त्याला बोलतात की आय-पी-ओ. ओके. सो आय-पी-ओचं पर्पज काय आहे? कंपनीला कॅपिटल राईज करायचं असेल, तर किंवा कंपनीला तिच्या कंपनीमध्ये ग्रोथ करायची आहे किंवा तिचं काहीतरी कर्ज आहे, ते तिला रिपेमेंट करायचं आहे किंवा काही नवीन बिझनेस तिला इम्प्रूव्ह करायचे आहेत, काही नवीन बिझनेस काढायचे आहेत त्या कंपनीला आणि त्यासाठी जर त्या कंपनीला पैशांची गरज असेल, तर कुठल्याही कारणानं कंपनीला तिच्या ग्रोथसाठी किंवा तिचं कर्ज भागवण्यासाठी किंवा इतर बिझनेसेस इम्प्रूव्ह करण्यासाठी जर पैशांची जेव्हा गरज असते, कॅपिटलची गरज असते, तर अशा वेळी एखादी कोणती पण कंपनी जी आहे प्रायव्हेट कंपनी, ती तिच्या कंपनीचा आय-पी-ओ मार्केटमध्ये घेऊन येते. ओके. सो सुरुवातीला आणि त्याशिवाय त्या कंपनीचे जे काही स्टार्टिंग पासूनचे जे कोणी इन्व्हेस्टर्स असतील, त्यांना जर आता एक्झिट करायची असेल, त्यांना आता त्यांची इन्व्हेस्टमेंट काढायची असेल, तर अशा लोकांना त्यांची इन्व्हेस्टमेंट काढता येते आणि त्यासाठी ते त्यांचे जे काही शेअर्स असतात, ते सुद्धा ते विकू शकतात. जेव्हा कंपनी आय-पी-ओ घेऊन येते तेव्हा. ओके. सो कंपनी ज्यावेळी पब्लिक होते, त्यावेळी त्या कंपनीवरचा ट्रस्ट वाढतो किंवा त्याचं एक ब्रँडिंग होतं, एक ब्रँडिंग अवेअरनेस दिसतो तुम्हाला आणि त्यासाठी सुद्धा आय-पी-ओ काढणं हे कंपनीसाठी फायद्याचं ठरतं. आणि त्याशिवाय जे कोणी इन्व्हेस्टर्स असतात, गुंतवणूकदार असतात, त्यांना लिस्टिंग गेन मिळतं किंवा लाँग टर्म ग्रोथची संधी मिळते. ओके. सो कंपनीसाठी आणि इतर रिटेलर किंवा इन्व्हेस्टरसाठी सुद्धा आय-पी-ओ ही एक चांगली गोष्ट म्हणजे फायद्याचीच गोष्ट ठरते. ठीक आहे. सो आता हे आय-पी-ओ प्रोसेस कशी होते? म्हणजे कसं वर्क करते? हाऊ इट वर्क्स ते आता आपण बघूया. सो सगळ्यात आधी आय-पी-ओ कसं प्रोसेस करते ते आपण बघूया. जेव्हा एखादी कंपनी डिसाईड करते, की त्या कंपनीला तिचा आय-पी-ओ घेऊन यायचा आहे. ओके. सो त्याच्यानंतर ती कंपनी कडून अप्रूव्हल घेते. त्यानंतर प्रॉस्पेक्टस तयार करते. प्रॉस्पेक्टस म्हणजे काय? तर त्या कंपनीची जी काही फायनान्शियल माहिती असेल, म्हणजे फायनान्शियल डेटा शीट्स असतील त्यांच्या, बॅलन्स शीट्स असतील किंवा त्या कंपनीचा रिस्क फॅक्टर्स असतील किंवा त्यांच्या बिझनेसच्या रिलेटेड जी काही माहिती असेल, त्याचं एक डॉक्युमेंटेशन ते तयार करतात, जे की त्यांना सेबीला वगैरे दाखवावं लागतं. सो त्याला प्रॉस्पेक्टस असं बोलतात. सो तसं ते एक प्रॉस्पेक्टस ते तयार करतात. त्यानंतर बुक बिल्डिंग प्रोसेस करतात. म्हणजेच प्राइस बँड फायनलाईज होते त्यांचं आणि मग काही वेळा अँकर इन्व्हेस्टर्स अलॉटमेंट सुद्धा होतो आणि मग त्याच्यानंतर आय-पी-ओ ओपन होतं.
आता आय-पी-ओ ओपन ज्यावेळी होतं, त्यावेळी रिटेलर्स आणि इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जे असतात, ते अप्लाय करतात आय-पी-ओसाठी. म्हणजे आता तुम्ही तुमचं जे कोणते ट्रेडिंग ब्रोकर तुम्ही यूज करत असाल, त्या तुमच्या ब्रोकरवरती तुम्हाला आय-पी-ओचं एखादं सेक्शन दिसत असेल आणि त्यावरती तुम्हाला अपकमिंग आय-पी-ओज किंवा कोणते आय-पी-ओज ऑलरेडी ओपन झालेत, कोणते आता येणार आहेत, ह्याची सगळी माहिती तुम्हाला दिसत असेल. ते कुठे बघायचं ते पण मी तुम्हाला दाखवते. सो अशा प्रकारे ज्यावेळी आय-पी-ओ ओपन होतं, ते ओपन झाल्यानंतर रिटेलर्स आणि इतर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स वगैरे जे कोणी असतात, ते त्या आय-पी-ओसाठी अप्लाय करतात आणि त्यांनी अप्लाय केल्यानंतर मग नंतर एक आठवड्याभरात वगैरे किंवा काही दिवसात त्याचं लिस्टिंग होतं आणि लिस्टिंग झाल्यानंतर मग ते जे काही शेअर्स असतात, ते तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये तुम्हाला दिसायला लागतात आणि मग त्याच्यानंतर त्या मार्केटमध्ये फ्रीली ट्रेड करायला लागतात. म्हणजेच अ, जेव्हा ती कंपनी लिस्टिंग होते, त्याच्यानंतर मग त्याचे शेअर्स अवेलेबल होतात आणि मग त्या कंपनीचा जो स्टॉक आहे, त्या स्टॉकमध्ये मग ऑफिशियली फ्रीली ट्रेडिंग करायला सुरुवात होते. सो कुठला पण जो कोणता शेअर असतो, जो शेअर आपल्याला म्हणजे कोणताही स्टॉक असू दे, जो आपल्याला आपल्या ब्रोकरमध्ये वगैरे दिसतो. जे स्टॉक्स लिस्टेड आहेत, ते स्टॉक्स जे आहेत, त्याच्यावर अशाच प्रकारे ट्रेडिंग होतं. सो तुम्ही कोणत्या पण स्टॉकवर जेव्हा ट्रेडिंग करताय, ते प्रत्येक स्टॉक जे आहेत, ते याच प्रोसेसमधून जातात. त्यांचं कधी ना कधी आय-पी-ओ झालेलं असतं. आय-पी-ओ म्हणजेच ते स्टॉक्स लिस्टेड असतात आणि मग त्याच्यामध्ये फ्रीली ट्रेड केले जातात. ओके. सो आता हा जो आय-पी-ओ आहे, तर त्या आय-पी-ओमध्ये इन्व्हेस्ट कसं करायचं? ओके. सो आय-पी-ओमध्ये इन्व्हेस्ट करण्याच्या काही स्टेप्स असतात, ते आता मी तुम्हाला सांगते. आय-पी-ओमध्ये तुम्हाला आय-पी-ओमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी तुमच्याकडे डीमॅट म्हणजे तुमचं ट्रेडिंग अकाउंट असायला पाहिजे. ओके. सो तुमचा जो कोणता ब्रोकर ॲप असेल, त्याच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून तुम्ही आय-पी-ओसाठी अप्लाय करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड, के-वाय-सी, बँक डिटेल्स ह्या सगळ्या अपडेट असणं गरजेचं आहे. ओके. आणि मग आय-पी-ओचा आर-एच-पी प्रॉस्पेक्टस तुम्हाला व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. म्हणजेच काय? आर-एच-पी म्हणजे काय ते आता आपण बघूया. सो आय-पी-ओ प्रॉस्पेक्टस म्हणजेच आर-एच-पी त्याचा लाँग फॉर्म आहे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस. ओके. सो लीगल डॉक्युमेंट असतो, जो कंपनी आय-पी-ओ लॉन्च करण्यापूर्वी सेबीकडे सबमिट करते. यामध्ये कंपनीबद्दलची महत्त्वाची सगळी माहिती असते, जसं की तिचा बिझनेस मॉडेल असेल, फायनान्शियल पोझिशन्स, फ्युचर प्लॅन्स आणि पॉसिबल ज्या काही रिस्क असतील, हे सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन जसं की मगाशी मी तुम्हाला सांगितलं, की ज्यावेळी सेबीकडून ते परमिशन घेतात, त्यावेळेसच त्यांनी एक डॉक्युमेंट तयार करतात आणि त्यामध्ये त्यांच्या बिझनेस मॉडेलपासून ते पॉसिबल रिस्कपर्यंतची सगळी माहिती त्या डॉक्युमेंट्समध्ये त्यांनी अ, टाकलेली असते आणि आर-एच-पीमुळे इन्व्हेस्टर्सना कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करण्यापूर्वी एक इन्फॉर्म्ड डिसिजन घेणं पॉसिबल होतंय. ओके. सो म्हणजे हा जो डॉक्युमेंट आहे, या डॉक्युमेंटमध्ये त्या पर्टिक्युलर कंपनीची संपूर्ण माहिती असते आणि ती माहिती एनालिसिस करून तुम्ही त्या कंपनीचा आय-पी-ओ घ्यायचं का नाही, ह्याचा डिसिजन घेऊ शकता. ओके. सो आर-एच-पीमध्ये एक्झॅक्टली काय असतं, तर कंपनीची कंप्लीट इन्फॉर्मेशन असते. जसं की कंपनीचा बिझनेस कसा चालतो, तिचे ऑब्जेक्टिव्हज काय आहेत, फ्युचर ग्रोथची शक्यता किती आहे, या सगळ्याची सविस्तर माहिती त्यामध्ये असते. त्यानंतर फायनान्शियल्समध्ये कंपनीचे फायनान्शियल स्टेटमेंट्स असतील, बॅलन्स शीट्स असतील, प्रॉफिट लॉस डेटा जो काही असेल, ते सगळं त्यामध्ये दिलेलं असतं. त्यानंतर रिस्क फॅक्टर्स म्हणजे कंपनीला कोणते प्रॉब्लेम्स किंवा रिस्क येऊ शकतात, त्याचा डिटेल्ड पूर्ण मेन्शन केलेला असतो. ऑफर डिटेल्स म्हणजे आय-पी-ओची तारीख, शेअर प्राइस बँड, शेअर्स इश्यू होत आहेत याबद्दलची सुद्धा सगळी माहिती त्यांनी त्या डॉक्युमेंट्समध्ये टाकलेली असते. आणि बिझनेस स्ट्रॅटेजी म्हणजे कंपनी प्रॉफिट मिळवण्यासाठी कोणते प्लॅन्स आणि स्ट्रॅटेजी वापरणार आहे, हे सुद्धा त्यामध्ये लिहिलेलं असतं. कारण की पुढे जाऊन ती कंपनी कितपत वर्क करेल किंवा कितपत चांगलं परफॉर्म करेल हे तुम्हाला जोपर्यंत माहिती नसेल, त्याशिवाय तुम्ही कसं ठरवणार, की तुम्ही त्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं की नाही?
ओके. सो ह्याच्याशी रिलेटेड कंप्लीट माहिती त्या डॉक्युमेंटेशनमध्ये म्हणजेच आर-एच-पीमध्ये दिलेली असते. आता आर-एच-पी का महत्वाचा आहे? म्हणजे काय इम्पोर्टन्स आहे आर-एच-पीचा? तर आर-एच-पीमुळे एक ट्रान्सपरन्सी मिळते. म्हणजेच कंपनीच्या कामकाजात जे काही होते ते सगळं तुम्हाला क्लिअरली, ट्रान्सपरंटली दाखवलं जातं. त्यामुळे एक ट्रान्सपरन्सी मेंटेन राहते. त्यानंतर एक इन्फॉर्म्ड डिसिजन इन्व्हेस्टर्स घेऊ शकतो. ओके. कारण की इन्व्हेस्टर्स आर-एच-पी वाचून कंपनीचं इव्हॅल्युएशन करू शकतात आणि योग्य इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेऊ शकतात. त्यानंतर रेग्युलेटरी रिक्वायरमेंट म्हणजे आर-एच-पी दाखल करणं हे सेबी आणि आर-ओ-सीच्या रूल्सनुसार कंपल्सरी आहे. सो कोणती पण कंपनी असू दे, तिला आय-पी-ओ काढायचं असेल, तर हे आर-एच-पी करणं कंपल्सरी आहे. ओके. आणि म्हणजे इन्व्हेस्टर्सचं प्रोटेक्शन पण होते त्याच्यामुळे. कारण की आर-एच-पीमुळे इन्व्हेस्टर्सना कंपनीच्या रिस्कची सुद्धा आधीपासूनच कल्पना असते. त्यामुळे फ्रॉड होण्यापासून त्यांचं प्रोटेक्शन होतं. म्हणजे थोडक्यात काय तर आर-एच-पी हा आय-पी-ओ प्रोसेसमधली एक अतिशय इम्पोर्टंट डॉक्युमेंट आहे, जो गुंतवणूकदारांना कंपनीची डिटेल्ड माहिती देतो आणि राइट डिसिजन घेण्यासाठी मदत करतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा पण कुठल्या पण कंपनीचा ज्यावेळी पण आय-पी-ओ येतो आणि जेव्हा पण तुम्ही आय-पी-ओमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असता, त्यावेळी सगळ्यात मेन गोष्ट आहे, की तुम्हाला आर-एच-पी कंपल्सरी बघायचं. आता आपण बघूया व्हाय आय-पी-ओज आर ट्रेंडिंग. म्हणजे आय-पी-ओची एवढी हवा का असते? का आय-पी-ओज मध्ये लोक एवढे इंटरेस्टेड असतात? कारण की आय-पी-ओज जर स्ट्रॉंग असेल आणि त्याचं जर ब्रँडिंग चांगलं असेल, चांगल्या ब्रँडचा आय-पी-ओ असेल, तर त्याच्यातून तुम्हाला लिस्टिंग गेन मिळू शकतं. म्हणजे पटकन तुम्हाला पैसे मिळू शकतात. त्यानंतर हाय ग्रोथ कंपनीजमध्ये जर इन्व्हेस्ट केलं तुम्ही, तर भविष्यात मोठा फायदा होण्याची शक्यता असते. त्यानंतर न्यू सेक्टर्स असतील किंवा इंडस्ट्रीज असतील, अशा ठिकाणी गुंतवणूक करण्याचा चान्स मिळतो. कंपनी पब्लिक असल्यामुळे ट्रान्सपरन्सी आणि रेग्युलेशन्स वाढते आणि त्याच्यामुळे लोकांची फसवणूक होत नाही. आणि शिवाय जलद पैसा मिळण्याची संधी मिळते लोकांना. लिस्टिंग गेन मिळतं त्यामुळे जलद पैसा बनतो लोकांचा. मोठ्या ब्रँड्सवर लोकांचा खूप जास्त विश्वास असतो आणि बाजारात सतत एक हाइप क्रिएट होते, एक बझ क्रिएट केला जातो आणि त्याच्यामुळे त्याच्या चर्चा असतात. त्याच्यामुळे डिमांड वाढते आणि लोकं अशा आय-पी-ओज मध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्ट करतात. अशा स्टॉक्समध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्ट करतात. त्याच्यामुळे सुद्धा प्रॉफिट जास्तीत जास्त होण्याची शक्यता असते. आणि रिटेल इन्व्हेस्टर्स जे असतात किंवा इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जे असतात, त्यांची मोठी भागीदारी असते. म्हणजे आता एरवी जर का तुम्ही एखाद्या स्टॉक्समध्ये जेव्हा इन्व्हेस्ट करता, त्यावेळेस तुमची इच्छा असते की तुम्ही वाटल्यास तुम्हाला 1 शेअर सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा 4-5 शेअर घेऊ शकता किंवा किती पण शेअर घेऊ शकता. पण जेव्हा आय-पी-ओ मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करणार असाल, त्यावेळी आय-पी-ओची एक साइज पर्टिक्युलर ठरलेली असते आणि त्या साइजमध्येच तुम्हाला तेवढे त्या साइजमध्ये किंवा त्या लॉटमध्ये जेवढे काही स्टॉक्स असतील, तेवढे स्टॉक्स तुम्हाला घ्यायचेच असतात आणि ते एक पर्टिक्युलर अमाउंट ठरलेली असते आणि त्यामुळे एक मोठा वाटा, मोठी भागीदारी मिळते तुम्हाला आणि भरपूर साऱ्या शेअर्सचे तुम्ही मालक बनता. त्यामुळे एक चांगलं तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आय-पी-ओ ठरतो. ओके. सो हे सगळे बरेचसे बेनिफिट्स असल्यामुळे आय-पी-ओ जास्त ट्रेंडिंग असतं आणि जास्तीत जास्त लोकांना आय-पी-ओज मध्ये इंटरेस्ट असतो. पण याच्यासोबतच काही रिस्क फॅक्टर पण असतात. जसं की काही आय-पी-ओज ओव्हर व्हॅल्यूड पण असतात आणि जर ग्रोथ आला नाही तर मग तोटा होऊ शकतो. सुरुवातीला काही महिन्यांमध्ये समजा जर शेअर्सची प्राइस खूप जास्त व्होलाटाईल असते लिस्टिंग झाल्यानंतर. त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं किंवा बिझनेस मॉडेल जर टिकला नाही, स्पर्धा जर जास्त वाढली किंवा तुमचे जे कोणी म्हणजे एखादी पर्टिक्युलर कंपनीचा तुम्ही आय-पी-ओ घेतलाय, पण त्या कंपनीचे जे कोणी कॉम्पिटिटर्स असतात, अ, त्या कॉम्पिटिशनमध्ये जर ती कंपनी टिकली नाही, तर सुद्धा तुमचा रिस्क वाढतो किंवा मार्केट कंडिशन्स किंवा व्हॅल्युएशन मिसमॅच मुळे सुद्धा लॉस होऊ शकत असतो. सो ह्या सगळ्या पॉसिबिलिटीज असतात आणि हे सगळं होऊ नये यासाठीच तुम्ही कधी पण ब्रँडेड आय-पी-ओज मध्येच इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि हे तुम्हाला कसं समजणार?
तर ऑब्व्हियसली जसं मी मगाशी तुम्हाला सांगितले, की आर-एच-पी प्रॉस्पेक्ट्स असतात ते तुम्ही चांगल्या प्रकारे चेक करायचं आहे. ते डॉक्युमेंट्स व्यवस्थित वाचायचे आहेत. त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येतो, की ह्या पर्टिक्युलर आय-पी-ओमध्ये तुम्हाला प्रॉफिट होईल की नाही, लिस्टिंग गेन मिळेल की नाही किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेमॅटिक रिस्क तरी म्हणजे फेस करावे लागणार नाहीत ना. या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला त्यामधून अंदाज येऊन जातो आणि म्हणून तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट्स बघणं खूप गरजेचं आहे. सो आता मी तुम्हाला आणखी एक अर्बन कंपनीचं मी तुम्हाला एक्झाम्पल देते. आता मागच्या आठवड्यामध्येच अर्बन कंपनीचा सुद्धा आय-पी-ओ आला होता आणि अ, आता ह्या शुक्रवारीच आय थिंक अर्बन कंपनीचा आय-पी-ओ क्लोज झाला. तर तो आय-पी-ओ बघायचा कसा आणि आय-पी-ओज मध्ये बघताना तुम्ही कोणत्या-कोणत्या गोष्टी कुठे-कुठे चेक करायचे असतात ते मी तुम्हाला दाखवते अगोदर. ओके. सो मी आता धनच्या प्लॅटफॉर्मवर आलेले आहे. हे धनचं मेन पेज आहे, होम पेज. ओके. सो तुम्ही तुमच्या कोणत्या पण ब्रोकरमध्ये बघू शकता. आय-पी-ओ सेक्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे. तिथे तुम्हाला सगळी माहिती भेटेल. मी सध्या तुम्हाला धनचं दाखवते. सो ह्या प्लॅटफॉर्मवर इथे आय-पी-ओज इन मार्केट म्हणून लिहिलेलं आहे. तिथे मोरवर जायचं आणि इथे तुम्हाला सगळे आय-पी-ओज दिसतील. तर वरचे जे आय-पी-ओ दिसतायत हे सध्या चालू आहेत, ओपन आहेत हे आय-पी-ओज आणि खाली जे आय-पी-ओज तुम्हाला दिसतायत हे रिसेंटली आता क्लोज झालेले आहेत. त्यातलाच एक आहे हा अर्बन कंपनी म्हणून याच्याबद्दल मी तुम्हाला जस्ट सांगते. पण आणखी एक गोष्ट इथे जे आहे तिथे अपकमिंग आय-पी-ओज तुम्हाला बघायला मिळतात. आता ह्या अपकमिंग मधील LG इलेक्ट्रॉनिक्स आणि टाटा कॅपिटल ह्या 2 आय-पी-ओज बद्दल सुद्धा मी तुम्हाला छान एनालिसिस सांगणार आहे. कारण की ह्या 2025 मधील ह्या वर्षातील वन ऑफ द बेस्ट आय-पी-ओज हे असणार आहेत. हे 2 LG इलेक्ट्रॉनिक्स आणि टाटा कॅपिटल हे सगळ्यात मोठे आणि बेस्ट आय-पी-ओज असणार आहेत. आणि ह्या आय-पी-ओसाठी लोकं खूप जास्त इंटरेस्टेड आहेत, खूप आतुर आहेत. सो त्या आय-पी-ओज बद्दल पण आपण बोलणार आहोत. पण त्याच्या आधी मी तुम्हाला अर्बन कंपनीबद्दल सांगते. आता मागच्याच आठवड्यात अर्बन कंपनीचा आय-पी-ओ क्लोज झालाय. पण जर का कोणी ऑलरेडी ह्या कंपनीसाठी अप्लाय केला असेल आय-पी-ओसाठी किंवा ऑलरेडी कोणी अ, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केला असेल, तर आपण त्याच्याबद्दल पण बोलूया, की ती कंपनी किती चांगली होती. कारण अर्बन कंपनीची खूप जास्त हाइप वाढली होती. खूप जास्त चर्चेमध्ये असणारी ही कंपनी होती. तर हे फॅक्टर्स कसे बघायचे ते मी तुम्हाला सांगते. इथे मिनिमम इन्व्हेस्टमेंट प्राइस त्यांनी दिले 14,210. लॉट साइज 145 शेअर्स असणार होते. म्हणजे 145 शेअर्स एका लॉटमध्ये असणार होते आणि तेवढा लॉट तुम्हाला घ्यायचेच आहेत, असं असतं ते आय-पी-ओमध्ये. सो एक शेअर्सचा मोठा वाटा, एक मोठी भागीदारी तुमच्या वाट्याला येते आणि ही खूप चांगली गोष्ट असते आणि त्याच्यामुळेच आय-पी-ओमध्ये लोकं जास्त इंटरेस्टेड असतात. आता इश्यू साइज जी आहे ह्या कंपनीची ती 1,900 करोड आहे आणि प्राइस रेंज जी आहे ती त्यांनी 98 ते 103 रुपयांपर्यंतची प्राइस रेंज दिली होती. ओके. इथे आय-पी-ओ सबस्क्रिप्शन डिटेल्स पण दिलेले आहेत त्यांनी. तुम्ही जेव्हा पण आय-पी-ओज डिक्लेअर होतील आणि तुम्हाला त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं असते, त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट, कॅश फ्लो ह्या सगळ्या गोष्टी इथं त्यांनी दिलेल्या असतात. त्यांच्या कंपनीच्या रिलेटेड संपूर्ण माहिती त्यांनी प्रोव्हाईड केलेली असते. ते सगळं तुम्ही चेक करायचं आहे. त्या कंपनीचे जे काही स्ट्रेंथ आहेत, कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत, त्यानंतर भविष्यात काय रिस्क येऊ शकते किंवा काय रिस्क फॅक्टर आहेत, ते रिस्क सुद्धा इथं त्यांनी सांगितलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला कंप्लीट ट्रान्सपरन्सी ठेवलेली असते आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रोव्हाईड केलेल्या असतात. हे सगळं तुम्ही वाचायचं आहे. त्यानंतर जसं की मी मगाशी म्हटलं होतं, की आर-एच-पी तुम्हाला कंपल्सरी बघायचं आहे. सो ते डाउनलोड करायचं आहे इथून. इथे दिलंय त्यांनी डाउनलोड आर-एच-पी डॉक्युमेंट. सो ते इथून डाउनलोड करायचं आहे आणि तुम्ही संपूर्ण तो आर-एच-पी आहे त्याच्यामध्ये जी काही माहिती दिली कंपनीच्या रिलेटेड ती सगळी वाचायची आहे आणि अशा प्रकारे तुम्ही एनालिसिस करू शकता कोणता पण
कंपनीमध्ये कोणत्या पण IPOमध्ये इन्व्हेस्ट करण्यापूर्वी. ओके. सो अर्बन कंपनीमध्ये जर का कोणी केला असेल तर मी सांगते ह्या कंपनीचा बिझनेस आहे तो ऑनलाईन होम सर्व्हिसेस, ब्युटी, वेलनेस आणि घरगुती कामांसाठी ट्रेन्ड प्रोफेशनल्स ते प्रोव्हाईड करतात. घर बसल्या ते तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाईड करतात आणि 2025 मध्ये याच वर्षी पहिल्यांदाच कंपनीने खूप जास्त नफा कमवलाय आणि तो नफा त्याने दाखवलाय सुद्धा आणि त्यांचा रेव्हेन्यू ग्रोथ जो आहे तो 38% च्या आसपास झाला आहे आणि त्यामुळे हायली डिमांडेड होता हा IPO अर्बन कंपनीचा आणि त्याचं रिझन पण हेच आहे की ग्रोथ फॅक्टर म्हणजे ग्रोथ सेक्टर होतं ते आणि भारतात अजून सर्व्हिस इकॉनॉमी आणखी जास्त मोठी होणार आहे. ओके. सो रिटेल QIB, NII सगळीकडून जबरदस्त सबस्क्रिप्शन झालं आणि शेवटच्या दिवशी तर 58 पट ओव्हर सबस्क्राईब झालं होतं आणि ग्रे मार्केट प्रीमियम सुद्धा ₹35 पासून ₹45 पर्यंत पोहोचला होता. म्हणजे लिस्टिंगच्या दिवशी जास्तीत जास्त स्ट्राँग गेन होऊ शकतं असं म्हटलं जातंय. सो असा अंदाज लावला जातो. सो ह्या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे बघायच्या असतात. लोकांचा डिमांड खूप जास्त हाय होता अर्बन कंपनीच्या IPOसाठी आणि कंपनीने नुकतंच प्रॉफिट सुद्धा दाखवलं असल्यामुळे लोकं अतिशय इंटरेस्टेड होते. आता ह्या कंपनीमध्ये जर ऑलरेडी कोणी इन्व्हेस्ट केला असेल, तर त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर फक्त इतकाच आहे, की व्हॅल्युएशन जरा महाग आहे. म्हणजे त्याच्या सर्व्हिसेस महाग आहेत आणि कॉम्पिटिशन खूप मोठं आहे. ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल दोन्हीकडे सुद्धा. त्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये जर लिस्टिंग गेन मिळवण्याची शक्यता खूप जास्त आहे ह्या IPOमध्ये ऑलरेडी कोणी घेतला असेल तर. पण जर लाँग टर्मसाठी जर कोणी घेतला असेल तर व्हॅल्युएशन नीट बघणं खूप गरजेचं होतं. आय होप तुम्ही बघितलंच असेल ते. ओके. सो अशा प्रकारे हे सगळे जे फॅक्टर्स असतात ते तुम्हाला चेक करायचे असतात. त्यानंतर जे अपकमिंग येणारे जे IPOज आहेत, जसे की हे LG इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि टाटा कॅपिटल आहे. ह्याच्याबद्दल आता आपण बघूया. तुम्हाला त्याच्याबद्दल आणखी माहिती घ्यायची असेल, तर इथे अपकमिंगमध्ये जायचं आणि ते ओपन करून बघाल, तर तुम्हाला त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल. अजून ते IPOज आले नाहीयेत. ते येणारे IPOज आहेत. ओके. सो अर्बन कंपनीच्या बाबतीत शॉर्ट टर्मसाठी इट्स अ बेस्ट डील होती ती. पण आता तो IPO ऑलरेडी क्लोज झालाय. आता आपण पुढचे बघूया जे येणारे आहेत ते. तर टाटा कॅपिटलचं आपण सगळ्यात आधी बघू. टाटा कॅपिटलचा IPO येत्या काही महिन्यांमध्ये येईल. ओके. आणि ज्याची की गुंतवणूकदार खूप आतुरतेने वाट बघत आहेत. त्याची इश्यू साइज 17,000 कोटी आहे आणि पुढच्या काही महिन्यात तो लॉन्च होईल. टाटा कॅपिटल ही टाटाचीच नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे आणि ती लोन्स, वेल्थ मॅनेजमेंट, म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युशन, इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरी अशा सर्व्हिसेस प्रोव्हाईड करते. टाटा हा खूप मोठा ब्रँड आहे आणि ज्या ब्रँडवर लोकांचा प्रचंड विश्वास आहे. फायनान्शियल सेक्टर सतत वाढत आहेत आणि NBFCचं भविष्य पण खूप चांगलं आहे. रिस्क परसेप्शन कमी असल्यामुळे ह्या कंपनीमध्ये लोकं जास्त इंटरेस्ट घेत आहेत कारण टाटा ग्रुपचा त्यांना बॅकअप असल्यामुळे त्याचं ब्रँडिंग खूप चांगलं आहे. आता रिस्क फॅक्टर जर म्हणाल तर NBFC सेक्टरमध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. ह्या IPOसाठी किंवा ह्या पर्टिक्युलर कंपनीसाठी बजाज फायनान्स, HDFC, आदित्य बिर्ला कॅपिटल असे खूप मोठे कॉम्पिटिटर्स आहेत. पण हा सुद्धा खूप चांगला ब्रँड असल्यामुळे अ, हा सर्व्हाइव्ह करू शकतो. पण ह्यांना जे काही कॉम्पिटिशन आहे ते तितकंच तगडं पण असणार आहे. ओके. आणि इंटरेस्ट रेट सायकलवर सुद्धा मोठा परिणाम होऊ शकतो याचा. पण अदरवाईज जर माझं मत विचाराल तर टाटा कॅपिटल IPO हा एक सेफ बेट टाइप आहे. विशेषतः लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी अ, तो चांगला आहे आणि ब्रँड फॅक्टरमुळे लिस्टिंग गेन सुद्धा शक्य आहे. ओके. त्यानंतर पुढचं बघायचंय आपल्याला LG इलेक्ट्रॉनिक्स. तर LG इलेक्ट्रॉनिक्स हा दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि अ, हा IPO आता ऑक्टोबर महिन्यातच लॉन्च होईल. हा भारतातील या वर्षातील सगळ्यात मोठ्या IPO पैकी एक IPO असणार आहे.
LG इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे आधीपासूनच हाउसहोल्ड ब्रँड्स, टीव्ही, एसी, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन जवळ-जवळ प्रत्येक घरात LG आहे. मला वाटते हा ब्रँड खूप फॅमिलिअर आहे लोकांसाठी. लोकांच्या घरात ऑलरेडी LGचे बरेच सारे प्रॉडक्ट्स आहेत. वर्षानुवर्ष हे लोकं सर्व्हिस प्रोव्हाईड करतायत. लार्ज स्केल ब्रँड आहे हा. कस्टमर ट्रस्ट आधीपासूनच बिल्ड केलेला आहे त्यांनी आणि फायनान्शियल परफॉर्मन्स त्यांचा कन्सिस्टंट आहे. स्ट्रॉंगली डिस्ट्रिब्युशन नेटवर्क आहे त्यांचं. आणि त्यामुळे ह्याचं ब्रँड व्हॅल्यू पण खूप जास्त असल्यामुळे ह्या आय-पी-ओमध्ये लोकं खूप जास्त इंटरेस्टेड असणार आहेत. आता ह्याच्यामध्ये सुद्धा रिस्क फॅक्टर काय आहेत, तर व्हाईट गुड्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स मार्केट सुद्धा सध्या खूप कॉम्पिटिशनमध्ये आहे. त्यांना कॉम्पिटिटर Samsung आहे, Whirlpool आहे, Voltas आहे. अशा मोठ्या कॉम्पिटिशन्स असणार आहेत त्यांना. पण आय-पी-ओ व्हॅल्युएशन जर खूप प्रीमियमवर आला तर अल्पकालीन गुंतवणूकदारांसाठी रिस्क वाढू शकते. पण ते फक्त काही काळासाठीच असू शकते. पण जर माझं मत विचाराल तर सेफ ब्रँड आहे आणि त्यामुळे लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी LG इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड हा एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे असं मी तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेन. ओके. सो एक क्विक आपण कॅल्क्युलेशन जर बघायचं झालं कंपॅरिझन तर अर्बन कंपनीचा आय-पी-ओ शॉर्ट टर्म लिस्टिंग गेनसाठी चांगला होता आणि दीर्घकालीन व्हॅल्युएशन मात्र लक्षात घेणं खूप गरजेचं होतं. त्यानंतर टाटा कॅपिटल आय-पी-ओ सेफेस्ट आहे. कारण की टाटाच्या ब्रँडवर लोकांचा खूप जास्त विश्वास आहे आणि LG इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीत म्हणाल तर स्ट्राँग ब्रँड आहे आणि लाँग टर्मसाठी हेवी डिमांड असणारा हा आय-पी-ओ असणार आहे. ओके. सो आता ह्या आय-पी-ओसाठी कसं अप्लाय करायचं ते क्विकली मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, की तुमचं डीमॅट अकाउंट असेल आणि यू-पी-आय पण असेल. डीमॅट अकाउंट जर नसेल, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे. सो फ्री डीमॅट अकाउंट तुम्ही त्याच्यावर त्या लिंकवर जाऊन ओपन करू शकताय. ओके. सो तुम्हाला तुमचं डीमॅट अकाउंट खोलायचं आहे नसेल तर, ओके. आणि कोणतंही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी सगळ्यात आधी ग्रे मार्केट प्रीमियम कंपल्सरी चेक करायचं आहे तुम्ही. ओके. त्यानंतर लिस्टिंग गेन मिळेल की नाही हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे. ते कसं डिसाईड करणार? तर त्यासाठी तुम्ही हॉट डिमांडिंग आय-पी-ओज मध्येच इन्व्हेस्ट करा. आणि जर लाँग टर्मसाठी तुम्ही विचार करत असाल, तर तुमचा फोकस हा त्या कंपनीच्या ब्रँडिंगवर आणि फंडामेंटल्सवर असला पाहिजे. त्या कंपनीचं ब्रँडिंग किती चांगलं आहे, किती तो लोकांसाठी फॅमिलिअर आहे, किती चांगला मोठा ब्रँड आहे आणि फंडामेंटली किती स्ट्राँग आहे, ह्या गोष्टी तुम्ही कंपल्सरी चेक करायच्या आहेत. सो अशा प्रकारे तुम्ही आय-पी-ओमध्ये जर व्यवस्थित रिसर्च करून जर इन्व्हेस्ट करत असाल, तर तुम्ही नक्कीच ह्याच्यातून भरपूर पैसे कमवू शकता. ठीक आहे. सो कन्क्लुजन हेच आहे, की आय-पी-ओ एक शॉर्ट टर्म प्रॉफिट मिळवण्यासाठी पण चांगला आहे आणि एक लाँग टर्ममध्ये तुमचं वेल्थ क्रिएट करण्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे. अर्बन कंपनी, टाटा कॅपिटल, LG इंडियाचं आपण एनालिसिस बघितलं. पुढे येणाऱ्या काळात टाटा कॅपिटल आणि LG इंडिया येतीलच. सो तुम्ही त्याचा नक्कीच विचार करू शकताय. पण गुंतवणूक करण्यापूर्वी रिस्क ॲपेटाईट कंपल्सरी समजून घ्या. आणि मगच इन्व्हेस्ट करा. ओके. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या आणखी काही प्रश्न असतील आणि तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुमच्या कमेंट वाचत असते आणि आपण नक्कीच त्या विषयांवर सुद्धा पुढे जाऊन व्हिडिओज घेऊन येऊ. सो आजच्यासाठी इतकंच. थँक